नमस्कार, डॉक्टर दीक्षाच होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण सध्या चर्चेत असलेला आणि चीनमधून भारतामध्ये शिरकाव केलेल्या HMPV व्हायरस विषयी जाणून घेणार आहोत। हा व्हायरस खरंच घातक आहे का? याचा कोरोनाशी काही संबंध आहे का? तसेच या व्हायरसचे इन्फेक्शन होऊ नये म्हणून कुठली काळजी घेतली गेली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हायरसचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून कोणतं होमिओपॅथिक औषध तुम्ही ॲज अ प्रिव्हेंटिव्ह घेऊ शकताय, हे असं बरंच काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन सुद्धा जरूर प्रेस करा। तर आता HMPV ह्यूमन मेटानिमोव्हायरस हा जो व्हायरस आहे तो सर्वात प्रथम 2001 मध्ये नेदरलँडमध्ये आयसोलेट झाला होता। त्याच्यामुळे हा व्हायरस जो आहे तो नवीन नाहीये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा कोरोनाशी काही संबंध आहे का? तर हा व्हायरस बिलॉंग करतो RNA ग्रुप ऑफ फॅमिलीला आणि कोरोना टोटली डिफरंट ग्रुप ऑफ फॅमिलीला बिलॉंग करतो। त्याच्यामुळे ते टोटली दोन जे व्हायरस आहेत ते डिफरंट ग्रुप ऑफ फॅमिलीला बिलॉंग करतात। पण या दोघांमध्ये साम्य काय आहे? तर मग या दोघांमध्ये असू द्या किंवा कोणतेही फ्लूचं इन्फेक्शन असू द्या किंवा H1N1 आहे, स्वाईन फ्लू आहे, तर या सर्वांमध्ये एक व्हायरल इन्फेक्शनमध्ये जे साम्य असतं ते म्हणजे त्यांची लक्षणं सेम असतात आणि त्यांचं रूट ऑफ ट्रान्समिशन सेम असतं। तर मग तसंच काहीसं याच्यात आहे। तर आता HMPV जो व्हायरस आहे तो जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा रूट ऑफ ट्रान्समिशन सेम आहे। जसं ड्रॉपलेट इन्फेक्शन, सर्दी खोकल्यातून बाहेर पडणारे शिंतोडे त्यांच्याद्वारे इन्फेक्शन होऊ शकतं। पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्टने हे इन्फेक्शन होऊ शकतं। जसं प्रत्येक व्हायरल इन्फेक्शन म्हणजे फ्लूमध्ये पण असं होतं, ड्रॉपलेट थ्रूच होतं, कोरोनामध्ये सुद्धा ड्रॉपलेट थ्रू इन्फेक्शन होत होतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता थंडी खूप वाढलेली आहे ना, त्याच्यामुळे काय होतं की सर्दी खोकला हा सगळ्यांनाच होत असतो आणि त्याच्यात मग असं झालंय की हा व्हायरस सुद्धा आलेला आहे, तर हे इन्फेक्शन वाढू शकतं का? तर नाही, हे सुद्धा इन्फेक्शन ड्रॉपलेट थ्रू होऊ शकतं, पण याच्यामध्ये आढळलेली लक्षणं सुद्धा सेम आहेत। म्हणजे कसं आहे की जनरली पेशंटला घसा दुखतो, घसा खवखवणे आहे, घसा लाल होणे, त्याच्याबरोबर सर्दी होणे, शिंका येणे, नाकातून पाणी येणे, नाक चोंदणे आहे, ताप येणे आहे, त्याच्याबरोबरच जे आहे खोकला असतो आणि काही पेशंटमध्ये जो आहे तर दम लागणे अशी लक्षणं आढळतात। पण या लक्षणांची तीव्रता कधी वाढते? जर इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट असेल, म्हणजे ज्यांना दमा अस्थमाचा त्रास आहे किंवा कुठले मोठे आजार आहेत, कॅन्सरसारखे विकार आहेत किंवा ज्या वयस्कर व्यक्तीने आहेत त्यांच्यामध्ये कशी असते, इम्युनिटी ही रोगप्रतिकारक क्षमता कमी असते, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ह्या सिम्पटम्सची सिव्हिअरिटी जी आहे ती वाढू शकते। मग अशा वेळेला जर त्याच्यामध्ये असा काही त्रास जास्त वाटला तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता, पण घाबरून जाण्याची गरज नाही आहे। तुम्हाला ॲज अ प्रिव्हेंटिव्ह तुम्ही घरात सुद्धा याची काळजी घेऊ शकताय, पण लक्षणं जी आहे ती जास्त प्रमाणात आढळली तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे। आता तुम्ही बघितलं की ड्रॉपलेट थ्रू हे इन्फेक्शन स्प्रेड होतं आणि लक्षणं सुद्धा जवळजवळ फ्लूसारखी असतात। तर त्याच्यामुळे सर्वात सुरुवातीला जर तुमचा घसा खवखवायला लागला, घसा दुखतोय, तर सर्वात महत्त्वाचं तुम्ही करू शकताय की कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून त्याच्या गार्गल्स करणे, गुळण्या करणे। तर दिवसातून 2 ते 3 वेळा तुम्ही गार्गल्स करू शकता। नंतर तुम्हाला सर्दी सुरू झालेली आहे, सर्दी होते, खूप जास्त नाक चोंदणे, तर अशा वेळेला वाफ घेऊ शकताय। घरच्या घरी आपल्या अँटीबायोटिक अवेलेबल असतं ते म्हणजे हळद, तर 1 चमचा मधामध्ये चिमूटभर हळद टाकून त्याचं सेवन करू शकताय। त्याच्याबरोबर तुळशीचा काढा तुम्ही घेऊ शकताय आणि जर असं वाटलं की नाही आपल्याला ताप पण येतो, जास्त प्रमाणात वाढत चाललं, तर त्वरित तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या, पण घाबरून जाऊ नका। तुम्ही घरच्या घरी डॉक्टरांच्या उपायांबरोबरच घरच्या घरी सुद्धा हे उपाय करू शकताय। आता काळजी काय घेतली गेली पाहिजे? तर हे इन्फेक्शन होऊ नये किंवा कोणत्याही थंडीमध्ये व्हायरल इन्फेक्शन होऊ नये म्हणून तुम्ही नक्कीच हे उपाय करू शकता। मग ते HMPVचा असू द्या किंवा कोणत्याही व्हायरल इन्फेक्शन असू द्या, तर गर्दीत जाण्याच्या वेळेस मास्क घालू शकताय। बाहेरून आल्यानंतर हातपाय धुणे, त्याच्याबरोबर चेहरा धुणे, वारंवार हात धुणे हे फार गरजेचं आहे। शिंकताना खोकताना तोंडासमोर रुमाल घेणं गरजेचं आहे। हे एवढं जरी केलं तरी ते इन्फेक्शन जे आहे ते पटकन होणार नाही। आणि समजा तुम्हाला घरामध्ये इन्फेक्शन झालं आणि वयस्कर व्यक्ती जर असतील तर तुम्ही स्वतःला आयसोलेट करणं गरजेचं आहे। एवढी तुम्ही जर काळजी घेतली तर हे इन्फेक्शन होणार नाही आणि जरी झालं तरी त्याची सिव्हिअरिटी ही नक्कीच कमी राहील। ओके, त्याच्यानंतर आपण पाहूया की आता तुम्ही ॲज अ प्रिव्हेंटिव्ह होमिओपॅथीमधील कोणतं औषध घेऊ शकताय। तर जसं तुम्ही फ्लूचं वॅक्सिन घेता की फ्लूचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून दरवर्षी, तर त्याच्याप्रमाणे तुम्ही होमिओपॅथीमधील इन्फ्लुएन्झिनम 200 नावाचं औषध घेऊ शकताय। ते तुम्हाला फक्त 3च थेंब घ्यायचे, उपाशीपोटी डायरेक्टली जिभेवरती टाकायचे आणि फक्त एकदाच हा डोस घ्यायचा आणि दर 15 दिवसांनी हा डोस रिपीट करायचा। ते इन्फ्लुएन्झिनम 200 3 थेंब उपाशीपोटी डायरेक्ट जिभेवर टाकायचे आणि दर 15 दिवसांनी तुम्ही
तुम्ही जोपर्यंत ही साथ असेल किंवा कोणत्याही थंडीमध्ये फ्लूची साथ असेल तोपर्यंत हे औषध घेऊ शकताय. फक्त HMPV साठीच नाही मी सांगत आहे, कोणत्याही फ्लूचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून थंडीमध्ये सुद्धा तुम्ही दर 15 दिवसांनी हा डोस घेऊ शकताय. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला फ्लूचं इन्फेक्शन झालं, समजा हे HMPVचं नाही दुसरं कोणतंही सर्दी खोकला साधारण झाला, तर तुम्ही होमिओपॅथिक कोणती औषधं घेऊ शकताय. पहिलं औषध आहे बेलाडोनासाठी. जर तुम्हाला साधा सुरुवातीला घसा दुखायला लागला, घसा लाल झाला, गिळायला तुम्हाला त्रास होतोय, थोडी कणकण वाटतेय, डोकं दुखतंय, तर अशा वेळेला तुम्ही बेलाडोना 30 औषध घेऊ शकता. हे औषध तुम्ही 3 थेंब सकाळी, 3 थेंब दुपारी, 3 थेंब रात्री डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय किंवा त्याच्या गोळ्या बनवून मिळाल्या तर 6 गोळ्या डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय. दिवसातून 3 वेळा हा डोस घेऊ शकताय. नंबर 2चं औषध आहे आर्सेनिक अल्बम 30. आता आर्सेनिक अल्बम मध्ये काय, जर तुम्हाला सर्दी झालेली आहे, शिंका येत आहेत, नाकातून पाणी येते किंवा कफ विथ एक्सपेक्टोरेशन आहे म्हणजे सफेद कफ पडतोय, अशा वेळेला तुम्ही आर्सेनिक अल्बम 30 हे जे औषध आहे ते 3 थेंब सकाळी आणि 3 थेंब रात्री डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय किंवा त्याच्या गोळ्या बनवून मिळाल्या तर 6 गोळ्या दिवसातून 2 वेळा डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय. नंबर 3चं औषध आहे ब्रायोनिया अल्बा 30. जर तुम्हाला खोकला झालेला आहे, ड्राय कफ आहे, त्याच्याबरोबरच तुम्हाला ताप पण आहे, पाण्याची तहान जास्त लागत आहे, अशा वेळेला तुम्ही ब्रायोनिया अल्बा 30 हे औषध घेऊ शकता. हे औषध सुद्धा तुम्ही दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय. 3 थेंब सकाळी, 3 थेंब रात्री डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय किंवा त्याच्या सुद्धा गोळ्या बनवून मिळाल्या तर तुम्ही 6 गोळ्या दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय. नंतर आहे ॲकोनाइट नेपलस 30. हे औषध जर तुम्हाला हाय ग्रेड फीवर आहे, तुम्हाला चेंज ऑफ वेदर म्हणजे हवामानात बदल झाल्यामुळे एकदम थंडी वाढली आणि अशा वेळेला तुम्हाला जर सर्दी आहे आणि एकदम खूप जास्त ताप येत असेल, त्याच्याबरोबर तहान लागत असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही ॲकोनाइट नेपलस हे जे औषध आहे हे 30 पोटेसीमध्ये 3 थेंब सकाळी, 3 थेंब रात्री असं दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय किंवा त्याच्या गोळ्या बनवून मिळाल्या तर 6 गोळ्या दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय. त्याच्यामुळे ही औषधं तुम्ही जर सुरुवातीला जर तुम्हाला त्रास असेल तर नक्की घेऊ शकताय. सो लगेचच तुमची लक्षणं जी आहे ती कमी होईल आणि त्याची सिव्हिअरिटी नक्कीच वाढणार आहे. पण वयस्कर व्यक्ती असतील, लहान मुलं असेल आणि त्रास जास्त असेल तर त्वरित डॉक्टरचा सल्ला जरूर घ्या. तुम्हाला मला कन्सल्ट करायचं असेल तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेला आहे, तर व्हॉट्सअपद्वारे तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकताय. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.